नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आपला महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे मुंबईमधली. मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मॅनहोल तुटलंय. या खड्ड्यामध्ये कुणाची गाडी जाऊ नये म्हणून लावण्यात आलेले बॅरिकेड सुद्धा तुटलेत. मुख्य म्हणजे हे मॅनहोल अगदी रस्त्याच्या मधोमध आहे आणि ते तुटलेलं आहे. त्याला लावलेले जे बॅरिकेड्स होते ते सुद्धा तुटलेत. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतो. मुंबईमधली मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाणारा हा रस्ता, त्या ठिकाणी मॅनहोलचं झाकण तुटलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला लावलेले जे बॅरिकेड्स होते ते सुद्धा तुटल्याचं दिसतंय. राज्यात सर्वत्रच खड्ड्यांचा विषय खूप गाजतोय. मग ते नाशिक असो किंवा इतर शहरं, या शहरांमध्ये पुण्यामध्ये आपण बघितलं की चाकणच्या जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर सुद्धा शेकडो खड्डे पडलेले होते. पण आज आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत तो थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून काही अंतरावर असलेला खड्डा. खरं तर हा खड्डा नाही आहे, मॅनहोलचं जे झाकण आहे ते खूपच आतमध्ये धसलेलं आहे. परंतु हा जो रस्ता आहे हा खूप VVIP लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता आहे. याच रस्त्यावर पुढे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वर्षा हे निवासस्थान आहे. या शासकीय निवासस्थानामध्ये खरं तर आज एक महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण जेव्हा या रस्त्यावर आलो तेव्हा आपल्याला अगदी रस्त्याच्या मधोमध, म्हणजे इकडे तिकडे नाही तर ज्या ठिकाणी डिवायडर असणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी हा मोठा खड्डा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. जे तात्पुरते बॅरिकेटिंग या ठिकाणी प्लास्टिकचं लावण्यात आलेलं होतं त्याची सुद्धा तोडमोड झाल्याचं दिसून येत आहे. रस्त्याच्या मधोमध मॅनहोलचं झाकण आतमध्ये धसल्यामुळं वेगात येणाऱ्या गाड्यांचा या ठिकाणी अपघात होऊ शकतो आणि म्हणूनच या ठिकाणी अशा पद्धतीचे प्लास्टिकचे बॅरिकेटिंग करण्यात आलंय. हे जरी खरं असलं तरी तब्बल 1 ते 1.5 आठवडा झालेला आहे हे अशा पद्धतीनं या ठिकाणी रचून ठेवण्यात आल्याचं दिसून येत आहे. आणि त्यामुळं मुंबई महानगरपालिका प्रशासन ज्यांच्या अंतर्गत हा संपूर्ण परिसर येतो त्यांनी या रस्त्यावरचा हा जो मॅनहोल आहे किंवा त्या मॅनहोलच्या आजूबाजूला तयार झालेला जो खड्डा आहे हा खड्डा बुजवण्याचा प्रयत्न का नाही केला हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. राज्याचे मुख्यमंत्री ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या घरापासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर जर हे मॅनहोल इतक्या नादुरुस्त अवस्थेमध्ये असेल की त्यामध्ये गाडी जोरात उसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मग राज्याच्या इतर भागातले खड्डे हे कसे भरले जातील असा सवाल यातून निर्माण होतो आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेरच्या रस्त्याची जर अशा पद्धतीची दुरावस्था असेल तर मग इतर भागातल्या खड्ड्यांचा प्रश्न कसा लवकरात लवकर सोडवला जाईल असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. त्यामुळे आता तरी या खड्ड्याची दखल घेतली जाते का, किंवा हे जे मॅनहोल आहे ज्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे, डांबरी भाग आहे, तो आतमध्ये धसल्यामुळं जी खड्ड्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती दुरुस्त करून ताबडतोब हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा केला जातो का, हे बॅरिकेड काढले जातात का, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मी जसं म्हणाले की अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांच्या गाड्यासुद्धा या ठिकाणून वेगवान गतीनं जात असतात. अशा वेळेला अशा प्रकारच्या मॅनहोल च्या नादुरुस्तीमुळे मोठा अपघात जो आहे तो नाकारता येत नाही आणि त्यामुळे ताबडतोब या खड्ड्याची दुरुस्ती केली जावी असंच परिस्थिती या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका या खड्ड्याची दखल कधी घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह प्रणालिका आपसे, न्यूज 18 मराठी, मुंबई.